आणि मग ज्ञानेश्वरानं साच मवाळ मितुल्या आणि रसाळ वाणी कुटुंबाचा इतिहास मांडला. त्याचे हळवे शब्द सभेच्या काळजावर जरा जरा ओरखडे उमटवत होते. माता पित्यांच्या बलिदानाचे वर्णन करून तो म्हणाला, आदल्या रात्री मायेची पाखर घेऊन झोपलो. सकाळी उठून बघतो तर पोरके झालेलो. आम्हाला सहानुभूती नकोय, आमची गती काय हा निर्णय घ्यायला तुमच्या समोर आलो आहोत. सभेत उपस्थित सर्व विद्वज्जन हो, यद्धारयति सद्धर्मः, जीवनाची धारणा करण्यास सहाय्य करतो तो धर्म. पैठणची ही धर्मसभा आर्यावर्तातील सर्वात मोठी धर्मसभा मानली जाते. त्यामुळे या धर्मसभेत कोणावरही अन्याय होता कामा नये. म्हणून मी आपणा सर्वांस अनुरोध करतो की आपापली विद्वत्ता पणाला लावून या मुलांच्या समस्येवर उपाय शोधावा. चर्चा सुरू झाली. नाना पोथ्यांवरची कापडं सुटली. शास्त्री शास्त्रार्थ धुंडाळत होते. स्मृती ग्रंथ चाळत होते. निवृत्ती शांतपणे उभा होता. ज्ञानेश्वराची दृष्टी स्मृती ग्रंथ चाळत हलक्या आवाजात कुजबुजणाऱ्या शास्त्रींकडे लागली होती. सोपानाच्या चेहऱ्यावर काहीशी चीड होती आणि मुक्ता ती मात्र डोळे मिटून अखंड रामकृष्ण हरीचा जप करत होती. अखेर ब्रह्मेश्वर शास्त्रींनी सगळ्या शास्त्र्यांचा अभिप्राय त्यांच्याकडे मागवला. आम्हाला वाटतं की ही धर्मसभा योग्य तो न्याय देईलच, पण आम्हालाही काही बोलायचं आहे. अर्थात धर्माचार्यांची संमती असेल तर. अलंकापुरी निवासी विद्वान विसोबा शास्त्री, आपण जर या धर्मसभेत बोललात तर धर्मसभेचं सौंदर्यच वाढणार आहे. बोला. ही नाठाळ कार्टी त्यांच्या खोट्या मधाळ बोलीनं आपली सहानुभूती मिळवतील हे आम्ही जाणून होतो. या धर्मसभेत उभं राहण्याची तरी या कार्ट्यांची पात्रता आहे का? महापापातून या पोरांचा जन्म झालाय. कसं म्हणता? मग काय म्हणू? अहो धर्माचार्य, तुम्ही तरी काहीतरी. शांतता. बोल ज्ञानेश्वर, यावर तुला काही बोलायचं आहे? बोल. महानुभाव, भगवंताने गीतेच्या 3ऱ्या अध्यायात पापमुक्तीबद्दल सांगताना म्हटलंय, यम यम मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो न सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. अर्थात जो मनुष्य अगाध श्रद्धेने भगवंताला शरण जातो तो कर्मबंधातून मुक्त होतो, म्हणजेच पापातूनही मुक्त होईलच. काय रे, काय चाललंय आतमध्ये? आंधीतून तुम्ही पोरं आले ती न्याव मागाया. निव्वळ वाचाळताय धर्माचार्य. ही पापाची उत्पत्ती दुसरं काय बोलणार? तसंही भगवंतांनी अर्जुन विषाद योगात म्हटलंच आहे, दोषे रेतैहि कुलघ्नानाम वर्ण संकर कारकही. पापातून निष्पन्न झालेली संतती सनातन धर्माचा नाश करते. विसोबा, सांभाळून बोला. गीतेच्या श्लोकाचा आधार घेऊन तुमच्या मनातल्या चुकीच्या संकल्पना धर्मसभेत मांडू नका.
सनातन धर्म म्हणजे बुरसटलेपणा नाही. सनातन याचा अर्थच आहे नित्य नूतन जीवनशैली. आणि नित्य नूतन गोष्टी जेव्हा शास्त्र स्वीकार करतो तेव्हा वैदिक धर्मही त्याचा स्वीकार करतो. हे सर्व विद्वत जनांनी ध्यानी ठेवावे.